मैं मेरे फॉलोअर्स से गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, सब्सक्राइब करें, उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया। काल परवामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या विरोधामध्ये काल परवामध्ये समता परिषदेच्या माध्यमातून किंवा भुजबळ साहेबांच्या समर्थकांच्याकडनं जे आंदोलन झालं ते निषेधार्थ आहे। आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आम्ही खरं तर भुजबळ साहेबांचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो। ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। गेल्या 30 ते 35-40 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं राजकीय आयुष्य समर्पित केलं, घालवलं आणि ते आमच्यामध्ये सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये सध्या काम करत आहे। आणि नेतृत्वामध्ये काम करत असताना त्यांच्या जवळची लोक, त्यांच्या जवळच्या असलेल्या संघटना दादांच्या विरोधामध्ये आंदोलन करता, त्यांना डोळ्यांनी बुटांनी त्या आंदोलनामध्ये मारलं जातं। तर मला असं वाटतं की ही घटना कितपत योग्य आहे हे आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगावं। आणि आम्ही खरं तर तुम्ही जर अजितदादांच्या नेतृत्वात काम करत असाल आणि करत आहात तर अजितदादांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं कृत्य व्हायला नको। आम्ही तर खरं तुमचा सन्मान करतो। तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही, जो काय प्रकार घडला तो वरिष्ठ स्तरावरचा आहे, त्याबद्दल नेते निर्णय घेतील। तो नेत्यांचा विषय, अजितदादा असतील, सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, हा वरिष्ठ स्तरावरचा विषय आहे। परंतु हे कृत्य जे तुमच्या जवळच्या असलेल्या संघटनांनी जे केलेलं आहे ते निषेधार्थ आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो। आणि आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही हा प्रकार पुन्हा अशा पद्धतीने करत राहिला तर तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये भुजबळ साहेबांच्या समर्थकांना, समता परिषदेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देऊ। महाराष्ट्राचा एकच वादा, अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचा एकच वादा, अजितदादा, अजितदादा। महाराष्ट्राचा